धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ठाणे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील संत तुकाराम महाराज मैदान येथे भव्य स्वरूपामध्ये चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जात असून ठाणेकर नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। या उत्सवाच्या प्रारंभाच्या अनुषंगाने आज मंडप पूजनाचा शुभ सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मंडप पूजन सोहळा विधिवत पार पडला। पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, पूजा अर्चा आणि विधी करून मंडप पूजन करण्यात आलं। या प्रसंगी देवीच्या उत्सवाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यात आली। चैत्र नवरात्र उत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो। या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। या मंडप पूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला रोहित पिंपोळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवाणी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नम्रता भोसले जाधव, प्रवक्ते राहुल लोंढे, शाखा प्रमुख रोहित गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते।